एकत्र यायला सुरुवात झालेली आहे। इथे मनोज जरांगे शिष्टमंडळासोबतची चर्चा संपल्यानंतर येतील, शिवरायांना अभिवादन करतील आणि मग सर्वांना संबोधित करतील अशी माहिती आहे। अक्षय भाटकर तिथे आहेत। अक्षय, एकीकडे चर्चा सुरू असताना अगदी थोड्याच अंतरावरती या परिसरापासून चर्चा सुरू आहे। आता तिथे उपस्थित असलेल्या मराठा बांधवांच्या अपेक्षा काय आहेत, भावना काय आहेत? तर नक्कीच हे मी तुला सांगणारच आहे। काही आपण लोकांशी बोलूया, पण इथे जर आपण पाहिलं तर अनेक लोक ही थांबलेली आहेत, हजारोंची गर्दी इकडे झालेली आहे आणि या गर्दीतूनच जरांगे पाटील देखील हळूहळू रस्ता करत येणार आहेत। एक रस्ता त्यांना ठेवण्यात आलेला आहे मध्येच या गर्दीमधून जरांगे पाटील यांना येण्यासाठी। अशा प्रकारची शिस्त इकडे चांगल्या प्रकारची दिसून येते। आपण काही लोकांशी बोलूया। सरकार शिष्टमंडळ पोचलेलं आहे पुन्हा एकदा चर्चा करायला, काय वाटतं, तुमची काय भूमिका आहे? आरक्षण तर आम्हाला भेटलंच पाहिजे, हे प्रत्येक महाराणीचं स्वप्न आहे आणि आरक्षण आमच्या हक्काचंच आहे। सरकार आता पोचलंय जरांगे पाटील यांच्याकडे चर्चा करायला, आता तुमची भूमिका काय आहे? आतापर्यंत त्यांनी आश्वासनं दिली, पण आम्हाला आश्वासन आम्ही पण त्यांना वेळ दिला, पण किती वेळ द्यायचं किती आम्हाला आता वेळ आम्हाला द्यायचा ना, आम्हाला आमचं हक्काचं आरक्षण आम्हाला पाहिजे। कुठून आले? आम्ही नाशिक जिल्हा चांदोड तालुका। आम्हाला लगेच आताच्या आता आरक्षण पाहिजे। आता लय झालं, लय आरक्षणासाठी आम्ही लय टाइम घेतला। घरी काय परिस्थिती आहे? आरक्षण मिळालं तर कसा फायदा होईल तुम्हाला? घरी आमचे नातू पंतू शिक्षणासाठी चांगले सोयीला लागतील, सर्व्हिसला लागतील आणि आरक्षण पासून आम्हाला फायदा आहे। मराठ्यांचं आरक्षण हे हक्काचं आहे, हे आमच्यावाले म्हणणं आहे। कुठून आलेलं आहे तुम्ही? मी फुलंब्री संभाजीनगर। काय आरक्षण मिळायला पाहिजे, तुमची मागणी आहे, बरोबर आहे। आता सरकारचं शिष्टमंडळ पोहोचलेलं आहे पुन्हा एकदा जरांगे पाटील यांच्याकडे, काय भूमिका घ्यायला पाहिजे, काय वाटतं? भूमिका काय, आम्ही 4 दिवसापासून येत आहे, आम्हाला वेळेवरती आरक्षण नसल्यामुळे आम्ही बेरोजगार आहे। आज माझं शिक्षण असून मला रोजगार नाही, माझ्याकडं शेतीमध्ये काम, माझं BSc फायनल झालेलं आहे, आज माझ्याकडं काम नाही, काही नाही आहे। परिवार रस्त्यावरती नाही, कारण की पाणी पाऊस पडत नाही, काही नाही। यांनी आरक्षण दिलं पाहिजे ना। हे नेते नुसते पैशाचे पोते भरू राहिले, हे काय कामाचे नेते? हे आज हे जरांगे साहेब आमच्यासाठी काम करत आहे। आज यांच्या मागे करोडोच्या लोकसंख्येने आम्ही हजर आहे। फुलंब्री तालुका संभाजीनगर। घरी काय परिस्थिती आहे? आरक्षणामुळे कसा फायदा? आरक्षण लगेच पाहिजे, आश्वासन देतच नुसतं हे सरकार आपण देत नाही ना। आम्ही आता आरक्षण घेतल्याशिवाय जात नाही। आता पुन्हा एकदा सरकारचं शिष्टमंडळ पोहोचलंय, चर्चा चालू आहे, काय वाटतंय? हे चर्चा चालू आहे पण आरक्षण देत नाही ना। हे आश्वासन 9 महिन्याचं चालू आहे पण देत नाही सरकार। आज घेतल्याशिवाय आम्ही जात नाही। यांच्या बरोबर तुम्ही कुठून आले? आम्ही हिंगोली। काय म्हणजे आता सरकार पोहोचलं बरोबरच आहे। सरकारचं शिष्टमंडळ 3 वेळेस म्हणजे रस्त्याने सुद्धा भेटून आलं, पण पर्याय त्याच्यात निघत नाही। दादा ठाम आहेत, हे पर्याय शोधत आहेत, आता मुंबईकडे जाणारच। जाणारच। आता जर सरकारने मागणी मान्य केली तर? मान्य केल्यानंतर जसे दादा आदेश देतील तसे आम्ही आमच्या घरी परत जाऊ। काही महिला आहेत, आपण महिलांशी देखील बोलायचा प्रयत्न करू।